नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकनायक। परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी बंडखोरी केल्याच्या नंतर जिल्ह्यात शिवसेना उभाटा गट व शिवसेना शिंदे गटात चांगलेच राजकारण पेटल्याचे दिसत आहे। उद्धव सेनेच्या वतीने बंडखोर खासदारांना फोडून काढा असे आदेश आहेत, परंतु परभणी जिल्ह्यातील खासदार यांच्या समर्थनात गंगाखेड शहरातील 3 नगरसेवकांसह यांच्यासह शिवसैनिकांनी दिलकत चौक या ठिकाणी खासदार संजय जाधव यांच्या फोटोचा दुग्ध अभिषेक करीत समर्थनास घोषणाबाजी देण्यात आली। काल ज्यांनी विरोधात घोषणा केल्या होत्या त्यांचा खरपूस समाचार यावेळी शिवसैनिकांनी घेतला आहे। यावेळी नगरसेवक तथा गटनेते क्षितिज चौधरी, गोविंद आय्या, लखन काबिल, शिवसेना शहर प्रमुख अनिल सातपुते, जितेश गोरे, अतुल जाधव, माणिक भाकरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। खासदार संजय जाधव यांनी बंड करून शिंदेकडे गेलेले आहेत। खासदार साहेबांना जे निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही सगळे गंगाखेडचे शिवसैनिक स्वागत करतो। साहेबांना हा निर्णय फक्त कार्यकर्त्यासाठी घेतला, स्वतःसाठी नाही घेतला आणि जिल्ह्याच्या विकासासाठी घेतला। आम्ही साहेबासोबत पहिलेही होतो, आजही आहेत आणि उद्याही राहणार। कसं पाहता खासदारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे? टीका करणारेच गद्दार आहेत, याला नैतिक अधिकार नाही टीका करण्याचा। आजपर्यंत जे स्वतःला विकतात, हर इलेक्शन मध्ये पाकिट घेऊन पळणारे नेते ते ह्याची लायकी सुद्धा नाही साहेबांवर टीका करायची। हे स्वतः गद्दार आहेत। आणि जे जिल्हा प्रमुख आहे त्याला विचारा कधी ग्रामपंचायत लढिली का म्हणते ना, दुसऱ्याच्या जीवावर। नगरसेवक किती आहेत आमच्या सोबत शिवसेनेचे 3 नगरसेवक गटनेते हे आमचे लखन यादव, आम्ही सगळे नगरसेवक साहेबासोबतच आहेत। एकंदरीतच पाहिलं तर आता कसा निर्णय झालाय, खासदार साहेबांसोबत काही बोलणं झालेलं आहे? साहेबासोबत बोलणं म्हणजे साहेबाचा निर्णय हे आम्हाला विचारूनच घेतलेला आहे, तेव्हा बोलायची काही गरजच नाही ना। साहेबांना आम्हाला विश्वासात घेऊन आणि आम्ही साहेबाच्या मागे लागून हे निर्णय घ्यायला भाग पाडले। त्याला निर्णय हा आमचा आहे, साहेब तिकडे जायचा, साहेबाचा निर्णय नाही। पैशाचा आमिष वगैरे काहीच नाहीये। जे माणूस मेडिकल कॉलेजसाठी 70-30 मुद्द्यासाठी परभणीत आंदोलन करत होता, आज मेडिकल कॉलेज फक्त खासदार साहेबांमुळे परभणीला भेटलेलं आहे। जे 70-30चा मुद्दा होता, फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्याच लोकांना मेडिकल कॉलेजचं ऍडमिशन भेटत होतं, पण खासदार साहेबांमुळे हा मुद्दा कायदा कॅन्सल होऊन सगळ्या मराठवाड्याला सुद्धा या मेडिकल कॉलेजचा फायदा झाला। हे आजपर्यंत कोणीही केलं नाही परभणीमध्ये। आणि 2 वेळेस आमदार आणि 3 वेळेस खासदार हे फक्त जनतेच्या प्रेमामुळे आणि त्याच्या सामाजिक कार्यामुळे झालेत। त्याची कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा कार्यकर्ते राजीनामा देणारे पण खासदार आणि मागं मार्केट कमिटीच्या इलेक्शन मध्ये जिंतूरच्या फक्त कार्यकर्त्यावर अन्याय होऊ लागला म्हणून साहेब स्वतः राजीनामा देऊ लागले। म्हणजे कार्यकर्त्यावर नितांत प्रेम करणारे साहेब म्हणजे बंडू बॉस। टीका केली जात आहे आणि काल त्यांच्या प्रतिमेचं दहन देखील करण्यात आलं, कसं पाहिलं? काय माहिती का, लोकांना गंगाखेड मध्ये माहिती आहे की कोण माणूस लोकांसाठी धावून येतो, कोण माणूस काम करतो, ऍक्च्युअल कोण रस्त्यावरती असतो। आणि ज्या काही लोकांनी या ठिकाणी साहेबांबद्दलची काल ते अपप्रकार केला, अपप्रकारच म्हणावा लागेल, ते सर्व गंगाखेड मधील जनतेला, सुज्ञान जनतेला सगळं माहिती आहे। कारण की त्यांच्या पाठीमागे वैयक्तिक 10 कार्यकर्ते नाही आहेत, असे लोक रस्त्यावर येऊन या ठिकाणी साहेबांबद्दलची प्रकार करतात। त्याच्यामुळे अजून आमचं जे मनगट आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अजून जास्त एकत्र येतात आणि त्यांना निश्चित येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत आम्ही दाखवून दिलेलंच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा
कुठलंही इलेक्शन असेल, ग्रामपंचायत असेल, आता ग्रामपंचायतच राहिलेलं आहे, त्या इलेक्शन मध्ये दाखवून देऊ. त्यांनी समोर यावं, लढून दाखवावं, जिंकून दाखवावं. त्याच्यानंतर त्यांना आम्ही गांभीर्यानं घेऊ. फक्त एकच विनंती आहे की साहेबांच्या बद्दल जे काल गैरप्रकार केला, आता आम्ही त्याला थोडस आम्ही दुर्लक्ष करतो. पण इथून पुढे जर साहेबांबद्दल जर असा प्रकार करण्यात येईल तर आम्ही कुठल्याही गंभीर गुन्ह्याला सुद्धा समोर जायला मागे पुढे बघणार नाहीत. याची त्यांनी स्पष्ट नोंद घ्यावी. हे स्पष्ट शब्दामध्ये मी शिवसेना या पक्षाचा गटनेता आणि तसाच नगरसेवक हे स्पष्ट शब्दामध्ये सांगतो की इथून पुढे आमच्या साहेबांबद्दल कुठलाही अपप्रकार केला तर अजिबात आम्ही कुठल्याच पद्धतीनं सहन करणार नाही. ते तुम्ही बोलताना म्हणलात की तोडून फोडून कसं पाहताय? तोडूत फोडूत म्हणजे आता जे सांगितलं की बा कुठलाही गंभीर प्रकारचा गुन्हा जरी आमच्यावरती होत असेल, आम्हाला काय ऍक्शन घ्यावं लागत असेल तर आम्ही त्यासाठी सुद्धा तयार आहेत. ही समोरच्यांनी नोंद घ्यावी. ही माझी बाकी वजा धमकी समजा किंवा काही पण समजा. ठाकरे यांना सोडून गेलेला आहे, कसं पाहताय याकडे? आम्हाला पक्षाकडे आम्ही पाहून साहेबासोबत राहत नाहीत. आम्ही साहेबाकडे पाहून त्यांच्या पाठीमागत होतो, कारण की त्यांची आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये नितांत आणि अत्यंत गरज आहे. का गरज आहे तर पावलोपावली त्यांची आम्हाला मदत आहे. वारकरी संप्रदायामध्ये गोरगरीब वारकऱ्यांना शिक्षणाकरता ते अनुदान देतात. त्याच्या विद्यार्थ्यांची, अशा विद्यार्थ्यांची फी पण भरतात आणि अन्नदान सुद्धा आम्हाला वारकरी संप्रदायामध्ये करतात. आमच्यासोबत ते वारीला सुद्धा असतात. ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस साहेबांनी बऱ्याच संस्थांना अन्नदान दिलं आणि बऱ्याच गोरगरिबांना, वारकऱ्यांना मदत करून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. म्हणून आम्ही पक्षाकडे पाहून त्यांच्या पाठीमागे नसतो, तर साहेबाकडे पाहून आम्ही त्यांच्या पाठीमागे असतो. निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. सर्व शिवसैनिकांना आनंद आहे आणि आज जे काही साहेबाचा दुधाभिषेक केला त्या संदर्भात आम्हाला सांगायचं, काल काही गद्दारायनं साहेबाच्या पुतळ्याचं दहन करण्याचं काम केलं. त्या गद्दारायनं 2019ला काय केलं त्यांनी आधी त्याचं स्पष्टीकरण द्यावं. पक्ष आई म्हणून पक्षाच्या आईसोबत गद्दारी करणारी काल माणसं गद्दार म्हणून लागले. शेवटी काल गद्दारायनं साहेबाच्या पुतळ्याचं दहन केलं. त्याच्यात एक राखे हरामखोर साला त्यानं 2022 मध्ये KCR पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते काल झाला साहेबाविषयी बोलायला. या हरामखोराला एवढंच सांगणे, शिंदे साहेबाच्या कार्यकर्त्याला भेटायला सुद्धा तू रेस्ट हाऊसला गेलास, त्याचे सुद्धा सबूत आहेत आमचे. आणि तू हरामखोरा आमच्या साहेबाला गद्दार म्हणतोस, तर त्या गद्दारीचं तू काय करणार? तू आई म्हणून आईच्या सोबत बैमानी करणारा माणूस 2019ला गद्दारी केली, आताही नगरपालिकेमध्ये गद्दारी केली. स्वतः जिल्हा प्रमुखाला सांगायला की मला भाजपचं काम करावं लागेल म्हणून. अरे हरामखोरा, तू 2019ला तर लोकसभेला गद्दारी केली, परत 2019ला विधानसभेमध्ये तू संतोषराव मुरकुटे यांचं अपक्ष असताना भूतवर बसलास. त्या संदर्भात तू कोण? तू गद्दाराचा महाबाप आहेस. आमच्या साहेबाला बोलण्याच्या आधी 100 वेळा विचार करायचा. त्याच्यानंतर ज्यावेळेस कधी राखेसारखा एखादा माणूस बोलेल त्याला आम्ही चोप देणार आणि चांगला देणार. आणि इथून पुढे आमचे सगळे शिवसैनिक साहेबाच्या सगळेजण सोबत आहेत आणि आम्ही साहेबाच्या निर्णयाचं स्वागत करतो. आम्ही पक्षश्रेष्ठीला 10 वेळेस या गोष्टीची सूचना केली, पण पक्षश्रेष्ठीने एकदाही या गोष्टीवर विचार केला नाही. 2019ला त्यानं गद्दारी केली, त्यावेळेस तो तालुका याचा सामना पत्रकाराचा तालुका अध्यक्ष होता. त्याला त्याच्यानंतर 2021 मध्ये जिल्हा अध्यक्ष केलं शिक्षक सेनेचं. त्याला नंतर परत अजून 2023ला त्यानं गद्दारी केली. परत 2023 KCR मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर 2023 मध्ये त्याला मराठवाड्याचा नेता केला. कशाचा? त्या शिक्षक सेनेचा. त्याला एवढ्याने पदे द्यायले, पक्षश्रेष्ठी काय झोपा काढायली का? अरे कार्यकर्त्यावर इथं राबणारे काल किती जण होते त्यांचे? त्याच्यापैकी विधानसभेमध्ये जमा करून आणणारे माणसं 10 माणसं बाहेरचे आणि 10 माणसं गंगाखेडचे. त्याच्यामध्ये एक जरी बाहेरचा असेल तर म्हणाल ती गुन्हेगारी देतो. सगळे शिवसैनिक गंगाखेडचे आहेत. गंगाखेडचं प्रेम आहे. जर आणि खासदार साहेबांवर इतकं प्रेम आहे सगळ्याचं की सगळे गंगाखेडचे शिवसैनिक साहेबाच्या पाठीशी आहेत. काल त्यानं गद्दारीतून एक दाखवलं की गद्दाराच्या मागे कोणी नाही, फक्त 10 माणसं गंगाखेड मधले आणि 10 माणसं विधानसभा क्षेत्रामधले, असे फक्त 20 माणसं जमा करू शकले. ते गंगाखेड शहरातले शिवसैनिक आहेत, विधानसभेमधले जमा केलेले शिवसैनिक नाहीत. त्या गद्दारांना हे प्रत्युत्तर आहे. त्या गद्दाराने समजून घ्यावं. याच्यानंतर साहेबाविषयी बोलू नये. आणि बाळासाहेबाचे तुम्ही शिवसैनिक कधीच होऊ शकत नाहीत. त्याला निष्ठा लागती. तुम्ही निष्ठेचे सगळे तुम्ही 2019ला होऊन गेलेत आणि तुमचा सगळा पुरावा आहे. हे सगळं तुम्ही फेकाड आणि तुम्ही काल जे साहेबा बाबतीत वागले ना ते चुकीचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बोलायचा अधिकार नाही. फक्त आज आम्ही साहेबाला दुधाभिषेक घालून आम्हालाही काही साहेबांना शिस्त सांगितली होती, पण आता आम्ही शिस्त पाळणार नाहीत.
तुम्ही फक्त एकदा बोलून पहा, मग तुम्हाला सांगूत काय असते. 100% रट्टे देऊ.